गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जनसेवानंद श्री सुभाष पप्पा महाराज की जय, एकनाथ महाराज की जय। माझे नाव अनिता राजकुमार कोळेकर, राहणार राठोड। माझा अनुभव असा आहे की मी यापूर्वी पहिला अनुभव सांगितला आहे, पण महाराजांनी सांग म्हणल्यामुळे सांगायला लागले। माझा लातूरला राहते, पण प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या स्वतःचं घर व्हावं। मग महाराजांकडे आले, महाराजांनी एक कॉईन दिली मला, म्हणले माझ्याजवळ 1 रुपया नव्हता, महाराजांनी कॉईन दिले, त्या कॉईनची पूजा कर म्हणले। आणि कुठकुणी कसे पैसे आले माझे मला माहिती नाही, पप्पांचा आशीर्वाद महाराजांचा आशीर्वाद, आज माझं 3 मजली घर आहे लातूरला। एक प्लॉट पण घेतलाय महाराज, काय 3 मजली घर झाले आणि एक प्लॉट पण घेतलेला आहे। प्लॉट घेतलेला आहे लातूरमध्ये, लातूरमध्ये प्लॉट घेतला। काकू सांगतायत मी अगदी लक्षाधीश नाही भिक्षाधीश होते, बरोबर ना काकू? त्यांनी मला वाटतं याच्यापूर्वी तुम्ही एकदा अनुभव सांगितला आहे म्हणून तो अनुभव, त्या सांगतायत की मी अगदी लक्षात भिक्षाधीश होते, मला खायला अन्न पण नव्हतं। याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बोललेल्या त्या तरी सांगितलं होतं की मला त्यावेळेस, आता काही नाही तसं बोललेल्या, पण त्यावेळेस सांगितलं होतं मला चांगला होतं ते बोललेल्या, मला राहायला घर नव्हतं, बरोबर ना? दुसऱ्याच्या घरात भाड्याने राहत होते। 1 रुपयाचा कॉईन दिला त्यांना, आपल्याला सकाळी काही लोकांना दिला असेल, तो कॉईन दिला आणि तो कॉईन दिल्यानंतर अक्षरशः मी 3 मजली इमारत बांधली आणि मी लातूर शहरामध्ये प्लॉट मिळणं सोपं नाही म्हणा। 50-50 लाख रुपये गुंठा भाव चालू लातूरमध्ये, 40-40 लाख रुपये गुंठा भाव चालू लातूरमध्ये। प्लॉटही घेतला आणि 3 मजली इमारत बांधली। गेल्या वेळेस त्यांनी सांगितलं मी भिक्षाधीश होते, आता कोट्याधीश आहे। कोट्याधीश आहे महाराजांच्या आशीर्वादाने, याच्याही पुढे मला चांगला आशीर्वाद द्यावा महाराजांनी, आज मी कोट्याधीश आहे। त्या सांगतात त्यांना कोट्याधीश आहे, हा त्यांचा अनुभव आहे। टाळ्याच्या गजरामध्ये मोठ्या